चला तर आज मी घेऊन आले आहे सुरळीच्या वड्यांची ही रेसिपी खास तुमच्यासाठी। अगदी कमीत कमी वेळेत व सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आता आपण मेन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतले आहे 2 वाटी ताक। हे ताक मी घरी बनवलेल्या दह्यापासून तयार केले आहे, त्यामुळे हे जास्त आंबटही नाहीये। त्यानंतर 4 ते 5 हिरवी मिरची व 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरला बारीक करून त्या ह्या ताकामध्ये मिक्स केल्या। त्यानंतर चिमूटभर हिंग व अर्धा चमचा हळद हेही मी या ताकामध्ये टाकून चवीपुरतं मीठ टाकून हे ताक व्यवस्थित घोटून घेतले। त्यानंतर 2 वाटी ताकाच्या प्रमाणासाठी मी 1 वाटी बेसन पीठ येथे घेतले आहे। हे बेसन पीठ ताकामध्ये व्यवस्थित रवीच्या साहाय्याने एकजीव होऊस्तोवर घोटून घ्यायचे आहे। त्यानंतर रवीच्या साहाय्याने पिठाच्या सर्व गुठळ्या फोडून हे ताक व पीठ व्यवस्थित एकजीव घोटून घ्यायचे आहे। आता तुम्ही पाहू शकता पीठ किती व्यवस्थित एकजीव झाले आहे। आता हे मिश्रण आपण बारीक गॅसवर 10 मिनिटांसाठी सतत हलवत शिजवून घेणार आहे। हे मिश्रण आपण सतत हलवत राहायचे आहे, जेणेकरून पिठाच्या कुठे गुठळ्या तयार होणार नाही। अशा प्रकारे बरोबर 10 मिनिटांसाठी मी हे मिश्रण व्यवस्थित हलवून शिजून घेतले आहे। आता तुम्ही पाहू शकता पिठाला कसा घट्टपणा आलेला आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित वडीत थापण्यासाठी रेडी झाले आहे। आता ताटलीला उलट्या बाजूने तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्यावर थोडेसे पीठ टाकून उलटणीच्या साहाय्याने व्यवस्थित पातळ असे पसरवून घ्यायचे आहे। पीठ अगदी पातळ पसरवल्यामुळे वडी वाळायलाही सोपी जाते व खायलाही खूप सुंदर लागते। अशा प्रकारे सर्व पिठाच्या आपण व्यवस्थित पातळ अशा वड्या पसरवून घेणार आहे। 2 वाटी ताक व 1 वाटी बेसन पीठ या प्रमाणात माझ्या जवळपास 4 ताटल्या वड्यांच्या तयार झाल्या आहेत। त्यानंतर 10 मिनिटांसाठी ह्या वड्या व्यवस्थित गार होऊन द्यायच्या आहे। दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वड्या व्यवस्थित थंड झाल्या आहेत। त्यानंतर सुरीच्या साहाय्याने याला चिरा पाडून घ्यायच्या। त्यानंतर सुरीने अलगद त्याचे टोक उघडून घ्यायचे व बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित हलक्या हाताने अशी वडी वळून घ्यायची। ही झाली आपली सुरळीची वडी तयार। अशा प्रकारे सर्व हलक्या हाताने या वड्या वळून घ्यायच्या। त्यानंतर त्यावर कढीपत्ता व मोहरीची फोडणी घालून घ्यायची। झाल्या आपल्या सुरळीच्या वड्या तयार। रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन इतरही माझ्या रेसिपी पहा व माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।